नमस्कार मंडळी, मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज ना मंडळी, घरात गोड करून घरच्यांचा मूड चेंज करावा असा विचार चालला होता। कारण बरेच दिवस झालं मी कामात बिझी असल्यामुळे घरामध्ये स्वीट डिश झालीच नाही आणि बाहेरून आणायचं म्हटलं तर मनही भरत नाही। म्हणून आज घरी जास्त त्रास न घेता रसरशीत रसमलाई केली। आजची रसमलाईची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा। चला तर मग मंडळी, रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी सुरुवातीला दूध गरम करायला ठेवते, कारण ह्याच प्रोसेसला जास्त वेळ लागतो। दूध गरम करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालते। असं केल्याने दूध खाली लागत नाही। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे। आता दुधाला गरम करून घेते। गॅसची आच लो ठेवायची, म्हणजे दूध उतू जाणार नाही। हे पहा, दुधाला चांगली उकळी आली आहे। मध्ये मध्ये चमचा दुधात फिरवायचा आणि दुधावरची साय बाजूला घ्यायची। असं केल्याने दूध चांगलं खरपूस गरम होतं। आता गॅसच्या दुसऱ्या बाजूला पाक तयार करते। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे। आता कढईत 1.5 तांब्या पाणी घालून घेते आणि पाऊण कप साखर घालून घेते। आता त्याचबरोबर 2 वेलची फोडून घालते। तुमच्याकडे पावडर असेल तर अर्धा चमचा घाला। गॅसची आच लो करते। पाण्याला उकळी येईपर्यंत रसगुल्ले करून घेऊ। इथे मी 250 ग्रॅम पनीर घेतला आहे। पनीर डेअरीमधलं फ्रेश आहे। पनीरचा वापर केल्यामुळे दुधाचा छिन्ना किंवा चीक काढायची गरज लागत नाही। झटपट रसमलाई तयार होते। घाईच्या कामाला अगदी सोयीस्कर आहे। इथे मी पनीर बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे, त्यामुळे पनीर व्यवस्थित सुटसुटीत होतं। हे पहा, पनीर किसून झालं आहे। आता सर्वात महत्त्वाची प्रोसेस सांगते। पनीर असू द्या किंवा दुधाचा छिन्ना, बोटांनी मळायचा नाही, तळ हाताच्या खालच्या भागाचा वापर करायचा आणि पनीर घसरायचं। त्यामुळे पनीरमध्ये बारीक दाणे असतील ते मोडून निघतील। स्मूथ असा गोळा तयार होईल। आता पनीरला बाइंडिंग येण्यासाठी अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घालते आणि पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे पनीर मळून घेते, म्हणजे कॉर्नफ्लोअर पनीरमध्ये एकजीव होईल। हे पहा, मी कसा तळ हाताचा दाब देते असा दाब द्यायचा। हे पहा, किती छान स्मूथ लोण्यासारखा गोळा झाला आहे। आता छोटा गोळा काढते आणि हातावर वळवून घेते। तुम्हाला किती साईजचा गोळा घ्यायचा हे तुम्ही ठरवा, पण रसमलाईसाठी एवढा गोळा परफेक्ट आहे। कारण पाकात शिजवून घेतल्यावर गोळे मोठे होतात, ते तुम्हाला पुढे दिसेलच। हातावर गोळा वळवताना हलक्या हाताने गोळा वळवायचा आणि गोळ्याला चिरा पाडायचा नाही। हे पहा, असा गुळगुळीत गोळे वळवून घ्यायचे। ह्याच पद्धतीने मी सगळे गोळे वळवून घेते। इथे सर्व गोळे वळवून घेतले आहे। आता साखरेच्या पाण्यात गोळे सोडते। आपल्याला इथे फक्त साखरेचं गोड पाणी करायचं आहे। असं 1 तारी किंवा 2 तारी पाक नाही करायचा। फक्त साखरेच्या पाण्यात गोळे शिजवून घ्यायचे। हे पहा, सगळे गोळे मी सोडून घेतले आहे। आता झाकण ठेवते आणि 15 मिनिट रसगुल्ले शिजवून घेते। तोपर्यंत दूध बघते। हे पहा, दूध नाही म्हणण्यापेक्षा चांगला आटला आहे। पण रसमलाईला दाटसर दूध असेल तर रसमलाई खायला खूप छान लागते। म्हणून मी 2 चमचे मिल्क पावडरची स्लरी घालून घेते, त्यामुळे दूध अजून आटवायची गरज लागणार नाही। मिल्क पावडरमध्ये थोडंसं गरम दूध घालायचं आणि गुठळ्या न ठेवता पातळ स्लरी दुधात घालायची। आता दुधाला गोडवा येण्यासाठी अर्धा कप साखर घालून घेते। थोडेसे बदामाचे काप घालते, थोडे काजूचे काप घालते, थोडे पिस्त्याचे काप घालते आणि दुधाचा वास छान येण्यासाठी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेते। आता सर्व साहित्य दुधात चमच्याने एकत्र करते। हे पहा, साखर छान विरघळली आहे। आता गॅस बंद करते आणि अर्धवट झाकण ठेवते, त्यामुळे दूध कोमट होईल। इथे 15 मिनिट झाले आहे। आता कढईवरचं झाकण काढते। हे पहा मंडळी, पहिल्यापेक्षा रसगुल्ले कसे टम्म झालेत आणि आकारही बघा, पहिल्यापेक्षा किती मोठा आहे। आता चमच्याने थोडेसे हलवून घेते, म्हणजे रसगुल्ल्याची वरची बाजूही व्यवस्थित बॉईल होईल। आता कढईवर झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनिट रसगुल्ले शिजवून घेते। हे पहा, रसगुल्ले छान शिजले आहे। आता गॅस बंद करते आणि गार झाले की दुधात सोडते। हे पहा, रसगुल्ले छान गार झाले आहे आणि दूधही कोमट आहे। आता रसगुल्ले थोडे पिळते आणि दुधात सोडते। रसगुल्ले पिळूनच दुधात सोडायचे, कारण त्यामधलं पाणी बाहेर पडल्याशिवाय दूध आतपर्यंत जात नाही। म्हणून रसगुल्ले मोकळे करायचे। आता सर्व रसगुल्ले दुधात घालते आणि फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवते, म्हणजे गार रसरशीत रसमलाई खायला छान लागते। आता रसमलाई सर्व करते। रसमलाई आकर्षक दिसण्यासाठी वरून पिस्ताचे काप ठेवते। तुमच्याकडे केसर असेल तर आवर्जून ठेवा। माझ्याकडे नाही म्हणून मी ठेवले नाही। एक रसमलाई तुम्हाला दाखवते।
हे पहा, आतून किती स्पॉन्जी आणि रसरशीत झाले आहे. हे कधी होतं मंडळी? ज्यावेळी दुधाचा छिन्ना किंवा पनीर चांगलं तळ हाताने मळतो त्यावेळी अशी मिठाईवाल्यांसारखी रसमलाई तयार होते. मंडळी, आजची रसमलाईची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. जर आवडले असेल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग मंडळी, पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू. तोपर्यंत छान छान खा, मस्त राहा.